तर आता आपण आहोत माणगावला आणि तिकडे पुढे गेलं की माणगाव डेपो आहे। मुंबईहून माणगावकडे येताना माणगाव डेपोच्या जस्ट आधी हे वाघमारे गुळाचा चहा हे आहे आउटलेट। आणि इथे गुळाचा चहा तर अप्रतिम आहे, पण इथे तुम्ही येऊन मिसळचा आस्वाद एकदा घेऊन पहा। अतिशय रुचकर आणि चविष्ट अशी मिसळ इकडे मिळते। तर तुम्ही कधी माणगावकडे आलात तर इथे नक्की एकदा भेट द्या। तर आपल्या फेवरेट ठिकाणी मिसळ आणि चहाचा आस्वाद घेतलेला आहे आपण, वाघमारे गुळाचा चहाच्या ठिकाणी। आणि आता हे बघा, ॲज युज्युअल माणगावला एस टी डेपोच्या इकडून जे ट्रॅफिक सुरू होतं ना, ते हे ट्रॅफिक आता सुरू झालेलं आहे। आज आहे रविवार, त्यामुळे हे ट्रॅफिक होणं स्वाभाविक आहे। आणि हे पहा, ही लाईन लागलेली आहे आता। रेल्वे कुठं आलेले आणि इथे आता आपण पेट्रोल भरून घेऊ। पेट्रोल तसं आहे, पण टॉपअप करून घेऊ आपण। माणगाव बायपास आहे ना, तो हे बघा, ते पिलर्स जे आहेत ना, ते फ्लायओव्हरचे पिलर्स आहेत, कारण तिथे कोकण रेल्वेची लाईन गेलेली आहे। आणि हा इथून माणगाव बायपास रोड आहे। आणि सध्या तरी तिकडे कामाचं काहीच लक्षण दिसत नाही आहे। फक्त जे पिलर्स आहेत फ्लायओव्हरचे तेवढे बनून रेडी झालेले आहेत, बाकी सगळं काम असंच आहे। आणि इथे डायव्हर्जन आहे, त्या बाजूची लेनसुद्धा काम जवळपास झालेलं आहे। इथे डायव्हर्जन आहे, इथून पुन्हा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे। इथे पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे। आणि हा मुंबई गोवा हायवेचा जुना रस्ता आहे। हा एक खरं डायव्हर्जन म्हणजे इंदापूर बायपास जो रस्ता आहे ना, तो तिकडून येऊन त्या साईडला मिळतो। आणि आता इथे आपण पुढे गेलो की इंदापूर येणार। हा जो पॅच आहे ना जुना मुंबई गोवा हायवेचा, एवढा सुंदर आहे ना। डांबरी रस्ता असल्यामुळे ना गाडीची ग्रीप जी असते एकदम पकडून ठेवते मस्त। तेच जर तुम्ही कॉन्क्रीटवरती गाडी चालवाल ना, तुम्हाला असं कॉन्फिडन्स वाटत नाही, गाडी अशी म्हणजे रस्त्याला पकडून नाही राहत। आणि आपण पोचलो आहोत इंदापूरला। हा डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो आगरदंडा तळा इकडून 14 किलोमीटर आहे आणि आगरदंडा 43 किलोमीटर आहे। आगरदंड्याला जाऊन तुम्हाला फेरी बोट मिळते। आणि ही आहे एस टी महाड डेपोची, पाळकेवाडी ते मुंबई। आणि इथे पुन्हा डायव्हर्जन आहे, कॉन्क्रीटचा रस्ता पुन्हा चालू होतो। हा इथे जो रस्ता जातो ना, तो इंदापूर बायपास, जो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये। आणि इथून आपण आपला इंदापूर ते मुंबई प्रवास सुरू केला होता त्या व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता। इथे आय बटनमध्ये तुम्हाला लिंकसुद्धा मिळेल त्याची। आणि इथून कोल्हाटपर्यंतचा रस्ता बऱ्यापैकी आहे। हा छोटासा पॅच आहे ना, हा थोडासा अजूनही त्याचं काम चालू आहे। मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा सुद्धा त्याचं
काम झालं नव्हतं. एवढं स्लो कारभार का चाललाय मला काहीच कळत नाही. हा एवढासा पॅच बाकी आहे, तो पूर्ण करायला इतके दिवस झाले, इतके महिने झाले. हा आता इथे डायव्हर्जन दिलंय, छोटासाच पॅच आहे. या रस्त्याचं गेले कित्येक वर्ष काम अपूर्ण राहिलेलं आहे. हा पूर्ण जो भाग आहे ना, इथे काम करण्याची काहीच अडचण नाही आहे. आणि इथे डायव्हर्जन दिलेलं आहे बघा. आता आपण कोलाडला पोचतोय, कोलाडजवळ आलेलो आहोत. इथे काम तसंच राहिलेलं आहे. आणि मित्र कसं आहे की जेव्हा सीझन असतं, म्हणजे काही लागून सुट्ट्या येतात, गणपतीची सुट्टी म्हणा, गणपतीला तर समस्त कोकणकर मुंबई रिकामी करून कोकणात येतात, त्याबद्दल काही दुमतच नाही आहे. पण इतर वेळी पण नाताळची सुट्टी आली, दिवाळीची सुट्टी आली, किंवा शिमगा महत्त्वाचा म्हणजे शिमग्याला जेव्हा लोक कोकणकर जेव्हा कोकणामध्ये येतात ना, तेव्हा इथे ट्रॅफिक खूप जाम होतं. आणि आता आपण पोचलो आहोत कोलाडला. डावीकडे गेलं की अलिबाग 67 किलोमीटर आहे, मुरुड 56 किलोमीटर आहे आणि रोहा आहे 11 किलोमीटर. तर तो जो पॅच आहे ना, तिकडे ट्रॅफिक खूप जाम होऊन जातं, कारण सिंगल लेन आहे ती. आणि ही आहे कुंडलिका नदी. कुंडलिका नदीवरचा हा ब्रिज आहे. आणि इथे पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे. आणि कधी बऱ्याचदा या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक जाम होतं, कारण तो ब्रिज जो मागे मला दिसला, तो ब्रिजसुद्धा नॅरो ब्रिज असल्यामुळे तिकडे ट्रॅफिक जाम होतं कोलाडला जाण्याच्या आधी. आणि इथे पुन्हा डायव्हर्जन आहे आणि इथून पुढे कॉन्क्रीटचा रस्ता आहे. पाहू शकता दोन्ही बाजूला काहीच काम नाही झालेलं. आणि इथे थोडंसं पुढे गेलो की वैजापूर आहे. आणि तो जो दिसतोय ना, तो आहे घेरासूरगड. इथून वैजापूरहून गडाकडे जायला रस्ता आहे. इकडे पुन्हा डायव्हर्जन आहे आणि इथे डायव्हर्जनवरती पोलिसांची चेकिंग चालू आहे, RTOची. आणि ही सरळ आता पुढे आपण बघितलं जाणार ना, की समोरचा जो डोंगर दिसतोय ते आहे सुकळी खिंड. खिंडीमध्ये सुद्धा आहे बघा, हा जो रस्ता आहे इकडचा जाणारा, तो अर्धवट ठेवलेला आहे आणि वरती तिकडे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. हे बघा वरती. हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता करायला बराच वेळ जाणार आहे, कारण तुम्ही पाहताय ही जी लेवल आहे ना खालची, तुम्हाला कॅमेरामध्ये कदाचित फ्लॅट वाटत असेल, पण ही जवळजवळ 8 ते 10 फूट उंची आहे. आणि या लेवलला हा डोंगर म्हणजे हा रस्ता आहे, या लेवलला
खोदून तो लेवल करणार आणि त्यानंतर कॉन्क्रिटीकरण करणार. म्हणजे त्याच्यामध्ये बराच काळ जाणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत जे सरकारने नवीन जी घोषणा केलेली आहे डिसेंबर 2024पर्यंत मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल, ती शक्यता मला फारच कमी वाटते. ही पूर्ण लेन बाकी आहे सुकळी खिंडीमध्ये. त्या बाजूचा रस्ता बघा, तो पण बाकी आहे पूर्ण. इथपर्यंतच कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे. बाकी पुढे अर्धवट मध्ये ठेवलेला पॅच. तिकडच्या बाजूच्या लेनचं काम चालू आहे कॉन्क्रिटीकरणाचं आणि इथलं झालेलं आहे जवळजवळ पुढे. आणि हे बघा, हे असे ट्रक येतात ना, हेवी ट्रक्स असल्यामुळे वरती चढण आहे ना, त्यामुळे त्यांना तेवढा स्पीड पकडता येत नाही आणि मग ट्रॅफिक थोडंसं होतं. तर महाराष्ट्र सिमलेस कंपनी जी आहे जिंदालची, ती सोडून आपण पुढे खाली आलो ना की रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे. हे बघा, वरच्या बाजूला कॉन्क्रीटचं काम जवळपास होत आलेलं आहे, पण ती परिस्थिती फार फार वाईट आहे. धुळीचं साम्राज्य पण आहे, कारण हे जे ट्रक जातात ना बघा, विजिबिलिटीच नाही आहे पुढे. आणि आपण आता पोहोचत आहोत वाकण फाट्याजवळ, आणि वाकण फाट्याजवळच ही भयंकर परिस्थिती आहे. इथे डायव्हर्जन आहे, कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आणि हे पुन्हा इथे डायव्हर्जन आहे. पाहू शकता इथे सुद्धा रस्त्याची दाणादाण आहे. इथून गाडी कशी चालवायची हा मोठा प्रश्न आहे. इथे पेवर ब्लॉक्स लावलेत आणि पेवर ब्लॉक्स एवढे अनइवन आहेत ना, हा एक पॅच जो आहे ना तो सीझनच्या वेळेस फार डोकेदुखीवाला पॅच आहे. इथे हमखास ट्रॅफिक असतं.
इथली परिस्थिती पण गेले कित्येक वर्षे जैसे थे आहे. आणि आपल्या पुढे चालले श्रीवर्धन डेपोची स्लीपर कोच एसटी महामंडळाची. आणि हा जो परिसर आहे हा आहे नागोठणेचा. कामाचं कोणतंच लक्षण दिसत नाही. इकडे तिकडे त्या बाजूला बघा असं काम चालू आहे सुद्धा. आणि इथे तुम्हाला अगदी 100% ट्रॅफिक मिळणार. आणि इकडे जे काम झालेलं आहे ना पेवर ब्लॉकचं ते अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. ही जी गाडी चालली आहे ना हा आहे आतमध्ये नागोठण्याकडे जाणारा रस्ता. आणि इथे सुद्धा हा जो भाग आहे ना इथे सुद्धा तुम्हाला ट्रॅफिक लागू शकतं. कारण इथे बघा इथे सुद्धा पेवर ब्लॉक आहेत आणि एकदम अनइवन आहेत. ही लेन कॉन्क्रीटची केलेली आहे. त्या बाजूचं काम सुरुवात अजून झालेली नाही. इथून कामाला सुरुवात झालेली आहे. हे बघा काम चालू आहे. आणि कॉन्क्रीटचा रस्ता संपून इथे पुन्हा डायव्हर्जन आहे. रस्त्याची परिस्थिती फारच बिकट आहे. आणि इथे पुन्हा डायव्हर्जन आहे आणि कॉन्क्रीटचा रस्ता आहे. एक लाईन चालू आहे आणि तिकडे काम चालू आहे. आता पुढे पुन्हा एकदा डायव्हर्जन दिलं आहे डाव्या बाजूला जायला. खड्डेमय रस्ता आहे आणि इथे पुढे डायव्हर्जन असल्याचं इथे पुढे पुन्हा डायव्हर्जन आहे आणि खूपच रस्ता खराब आहे. इथे काम झालेलं आहे ऑलमोस्ट. आता पुन्हा एकदा इथे डायव्हर्जन आहे. इथे सुद्धा पेवर ब्लॉक टाकलेत बघा. जिथे जिथे पेवर ब्लॉक टाकलेत ना तिकडची परिस्थिती बेकार आहे. तिकडची परिस्थिती अगदी भयानक आहे. म्हणजे रस्ता एवढा अनइवन आहे ना. जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता खूपच वाईट परिस्थितीत आहे. आणि पुन्हा एकदा इथे कॉन्क्रीटची लेन ही पुन्हा चालू झालेली आहे. तो जो मागे कॉन्क्रीटचा रस्ता होता ना फक्त 500 मीटरचा रस्ता होता तो. आणि आता इथे पुन्हा हे
जुना रस्ता आहे हा. तर मगाशी जे मी म्हटलं ना की डांबरी रस्ता जो असतो ना त्याच्यावरून गाडी चालवण्यामध्ये आणि हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्याच्यामध्ये बराच फरक जाणवतो. डांबरी रस्त्याचा एक ॲडव्हान्टेज हा असतो की गाडी तुम्ही कितीही चालवली ना तरी टायर जास्त गरम होत आहेत आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती टायर्स लवकर गरम होतात. आणि घर्षणसुद्धा जास्त होतं टायरचं, त्यामुळे त्याची लाईफसुद्धा कमी होते. आणि अशा प्रकारे आपण पोचलो आहोत आमटेमला. आमटेमला काहीच काम झालेलं नाही आहे आणि इथून पुढे बहुतेक एक लेन जी आहे कॉन्क्रीटची झालेली आहे आणि हे आहे सालिंदे गाव. हे आहे खारडोंबी गाव आणि आमटेमपासून पुढे आल्यानंतर करन स्टेप जे आहे करन स्टेपपासून पुढे हा डबल लेन ही कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आणि मला वाटतं आता इथे पुढे गडप गाव येईल. गडप गावाला थोडंसं काम बाकी आहे, थोडंसं म्हणजे पूर्णच काम बाकी आहे. कारण रस्त्याला लागूनच घरं आहेत. हे बघा, हे आता आपण पोचलो आहोत गडप गावाला आणि इथे काहीच काम झालेलं नाही आहे. गडप गावचा पॅच आहे ना तेवढा बाकी आहे. बाकी इथे बघा तुम्ही काम पूर्ण झालेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचं. हा जो खालून जाणारा रस्ता आहे ना तो जातो अलिबागकडे किंवा तुम्ही वडखळ जो आहे ना वडखळ नाका, तर वडखळ नाक्याला जाऊ शकता. आणि हा ब्रिज आहे बायपास, वडखळ बायपास. आणि इथलं हे जे गाव आहे गावाचं नाव आहे डोलवी. आणि या ब्रिजचं सुद्धा काम गेले कित्येक वर्ष चालू आहे, वर्षानुवर्ष हे काम चालूच आहे. खालचा जो रस्ता आहे तो जातो पेण शहराकडे. ह्या ब्रिजच्या खालून असं या बाजूला जाता येतं. आणि सरळ गेला तो पनवेलकडे. आता इथून रस्ता पूर्ण कॉन्क्रीट आहे, मध्ये मध्ये काही पॅच आहेत. आता मी तुम्हाला भेटेन डायरेक्ट कर्नाळा अभयारण्यामध्ये. म्हणजे कर्नाळा अभयारण्य जे सुरू होतं त्याच्या थोडंसं आधी एक निराचा स्टॉल आहे आणि निरा ब्रेक आपण एक घेणार आहोत. ऊनसुद्धा खूप तापलं आहे आणि आपली गाडीसुद्धा खूप तापली आहे. तर दोघांनाही आपल्याला विश्रांतीची गरज आहे थोडा वेळ. माझ्या डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि हे आहे दुर्शेत गाव. आणि ही एक लेन चालू आहे सध्या. लेफ्ट साईडला हा जुनाच रस्ता आहे. ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा आणि आपण पोचलो आहोत खारपाड्याला.
तुम्हाला इकडे डाव्या बाजूला दिसतोय तो कमानी ब्रिज. त्या ब्रिजच्या बाबत मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही पहा. अतिशय जुना ब्रिटिशकालीन ब्रिज आहे तो. आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, कारण आता हा नवीन रस्ता बनवला आहे आणि नवीन ब्रिज बनवलेला आहे. समोर दिसतोय कर्नाळा फोर्ट. रस्ता बनण्याआधी टोल नाका तयार आहे. समोर तुम्हाला दिसत असेल कर्नाळा फोर्ट. फेवरेट स्पॉट होता थांबण्याचा कर्नाळा फोर्टच्या समोर, पण आता तिकडे तो निराचा स्टॉल जो होता तो काढण्यात आला, कारण इथे रस्त्याचं काम चालू होतं ना, त्यावेळेला तो स्टॉल बंद झाला. आणि हा आहे कर्नाळा फोर्ट. आपल्याला पुढे जर एखादा निरा स्टॉल दिसला तर आपण थांबू. मागच्या वेळेस मी आलो होतो ना, तेव्हा इथलं काम चालू होतं आणि त्या बाजूनी रस्ता चालू होता. आता हे काम अर्ध्याधिक झालेलं आहे आणि इथे डायव्हर्जन आहे. ओके, हे थोडंसंच काम बाकी आहे. इथे झालेलं आहे काम ऑलमोस्ट. कर्नाळा अभयारण्यामध्ये डाव्या बाजूची मार्गिका जी आहे तिचं काम जवळजवळ झालेलं आहे. क्युरिंगचं काम चाललं आहे, म्हणजे फक्त ते पाणी घालतात ना आणि ते बघा तुम्ही गोंडपाटं टाकलेली आहेत आणि वरतून पाणी टाकतात, त्याला क्युरिंग म्हणतात. ते काम चालू आहे आणि काही मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये हा पण रस्ता सुरू होईल. हे असे हेवी ट्रक्स असतात का, त्यामुळे जरा ट्रॅफिकचा खोळंबा होतो. या बाजूचं बरंच काम बाकी आहे. आणि इथून पुढे मला वाटतं रस्ता चांगला आहे, जुना रस्ता असला तरी. मध्ये मध्ये थोडेसे जे खड्डे बुजवलेले पॅच आहेत तेवढंच काय ते थोडा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज म्हणजे अन्यथा हा रस्ता चांगला आहे. हे बघा, असे मध्ये मध्ये थोडे थोडे पॅचेस आहेत. हॉटेल क्षणभर विश्रांती जे आहे तिकडून अगदी पुढे पळसपेपर्यंत हा रस्ता जुनाच रस्ता आहे. म्हणजे जी हिलीची लेन आहे ना, हा जुनाच रस्ता आहे आणि त्या बाजूचं काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इथल्या कामाला अजून सुरुवात नाही केलेली. पळसपे ते कर्नाळा अभयारण्य जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरचं काय अंतर असेल. मी तुम्हाला कन्फर्म सांगतो किती अंतर आहे ते. तेवढ्या अंतराचा रस्ता जो आहे ना तो पूर्ण बाकी आहे. म्हणजे त्या कामाला सुरुवातसुद्धा केलेली नाही आहे. पावसाळ्यामध्ये जे पडलेले खड्डे होते आणि ते बुजवण्याचा प्रयत्न करून त्याला पॅचेस केलेले आहेत, तो तेवढाच भाग जो आहे तो थोडासा त्रासदायक आहे.
नाही म्हटलं तरी थोडा खड्डेमय रस्ताच आहे हा. आणि अशा प्रकारे आपण पनवेल JNPT जंक्शन जे आहे तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता मी इथे व्हिडिओ समाप्त करतो. आपल्याला आता इथून डावीकडे वळायचं आहे आणि हे आहे हॉटेल किनारा आणि पुढे आहे तो गोनीचा ढाबा. गोनीदा ढाबा. सरळ पनवेलकडे जातो रस्ता. डावीकडे JNPT, उजवीकडे पुणे जो जुना हायवे आहे. आपण जाणार आहोत डावीकडून. तर आपण पोचलो आहोत JNPT जंक्शनला आणि इथून पुढे आपण JNPTकडे डावीकडे जाणार. आणि आपला मेंढ्यांनी रस्ता ब्लॉक केलेला आहे. तर आपण आंबेडपासून आपला प्रवास सुरू केला होता. मुंबई गोवा हायवेची काय परिस्थिती आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी. आणि शासनाने जाहीर केलेला आहे की डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण मुंबई गोवा हायवेचं काम जे आहे ते पूर्ण होईल. तर बघूया आता. बराचसा रस्ता म्हणजे पनवेल ते कासू इंदापूर हा जो पट्टा खूप चर्चेत आला होता. काम पूर्ण नाही झालेलं आणि बराच रस्ता खराब होता. स्पेशली नागोट्याचा जो पॅच आहे, नागोट्याचा परिसर अतिशय खराब होता आणि आताही तो तसाच आहे. बरंचसं काम बाकी आहे. बाकी जवळजवळ 60 ते 70% काम कॉन्क्रिटीकरणाचं झालेलं आहे. तुम्हाला जर पर्यायी मार्ग पाहिजे असेल तर तुम्ही खोपोलीवरून इमाजिकाचा जो आहे रस्ता तो तिकडून पालीमार्गे वाकणला बाहेर पडू शकता. तो रस्ता खूप चांगला आहे. तर तो पर्यायी मार्ग तुम्ही निवडून जाऊ शकता आणि त्याबाबतचा मी व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला रेफरन्ससाठी. तर मित्रहो, आता ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि जाता जाता एक विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.